कोण पुण्य त्यांचा होईन सेवक, जिह द्वंद्वादिक दुराविले. कोण पुण्य त्यांचा होईन सेवक, जिह द्वंद्वादिक दुराविले. 80 वर्म मज दावी नारायणा, अंतरीच्या खुना प्रगटोरी. 80 वर्म मज दावी नारायणा, अंतरीच्या खुना प्रगटोरी. बहु अवघड आहे संत भेटी, बहु अवघड आहे संत भेटी. पर्या जग येटी करुणा केली. 80 वर्म मज दावी नारायणा, अंतरीच्या खुना प्रगटोरी. तुका म्हणे मग नये वृत्तीवरे, तुका म्हणे मग नये वृत्तीवरे. सुखाचे शेजारी पहुडे. 80 वर्म मज दावी नारायणा, अंतरीच्या खुना प्रगटोनी. विठोबा रकुमाई. कोण पुण्य त्यांचा होईन सेवक, जीव द्वंद्वादिक दुराविले. 80 वर्म मज दावी नारायणा, अंतरीच्या खुना प्रगटोनी. सेवेसाठी अभंगाच्या जगद्गुरु तुकोबारायाचं असून या अभंगद्वारा तुकोबारायाने जगद्गुरु तुकोबाराय असणार संतांची भेट कशी होणार हा देवाकडे प्रार्थना केली त्याने महाराज. कारण का जीवाला संतांची भेट झाल्याशिवाय निश्चित जीवाचं कल्याण नाही महाराज. जोपर्यंत तुम्हाला संतांची भेट होत नाही तोपर्यंत आबांनी मगाशी सांगितल्याप्रमाणे सकल दुःखाची निवृत्ती परमानंदाची प्राप्ती यालाच मोक्ष म्हटले महाराज. यालाच काय म्हटले? मोक्ष म्हटले महाराज. आणि तो जर तुम्हाला प्राप्त व्हायचा असेल तर यथार्थ संतांचीच भेट व्हायला पाहिजे. संत वेगळे आणि महाराज वेगळे. तुम्हाला गुरु भेटतील पण सद्गुरू भेटणं फार कठीण आहे. गुरु भेटतील पुष्कळ महाराज. म्हणून संतांचं लक्षण करत असताना चंद्र तिथे चंद्रिका, शंभू तिथे अंबिका, संत तिथे विवेका असणे की जी म्हटले महाराज. विवेक हा परमार्थ क्षेत्रातला मनुष्य जीवनातला पाया आहे महाराज. जोपर्यंत आपला पाया बळकट बसत नाही महाराज तोपर्यंत आपला परमार्थ न ठरून संसारच ठरतो महाराज. कारण का परमार्थाला एक दोन बाजू आहेत महाराज, दुःख निवृत्ती आणि सुखप्राप्ती. अत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती हे जीवाचं साध्य आहे. आणि ते साध्य जर तुम्हाला साधायचं असेल महाराज तर यथार्थ तुम्हाला संतांचीच भेट व्हायला पाहिजे महाराज. पण संत कुठल्या बाजारात मिळतील? महाराज मिळतील काय अवघड नाही महाराज. हबपे पुष्कळ आता झाले. पण संत महात्मी मिळणं फार फार कठीण आहे महाराज. पण संतांची जोपर्यंत भेट होत नाही तोपर्यंत विवेक जागा होत नाही महाराज. विवेक म्हणजे आत्मानात्म विचार, त्यालाच विवेक म्हटले महाराज. कारण का आत्म्याचं आणि अनात्म्याचं मिश्रण झालेलं आहे. आबांनी पुष्कळ त्याच्याबद्दल सांगितलेलं आहे. शरीर म्हणजेच अनात्मा आहे आणि शरीरधारी जो आहे ना, ज्यानं शरीर धारण केले ना त्यालाच आत्मा म्हटले महाराज. या दोन्हींचा संगम मिळून हा तुमचा आमचा व्यवहार आहे, तादात्म्य संबंध आहे त्याचा. त्यालाच अनन्याध्यास म्हटले महाराज. त्यालाच काय म्हटले? अन्याचा अन्यावर, अन्याचा अन्यावर, त्याला अनन्याध्यास म्हटले महाराज. योग कळण्यासाठी संतांची अत्यंतिक गरज आहे महाराज. पण सामान्य संत भेटत नाहीत म्हणून कोण पुण्य त्यांचा होईन सेवक म्हटले महाराज. कारण का तुम्ही आम्ही संसाराची सेवा करतोय, सेवा करत नाही असं नाही. मंडवळ्या बांधल्यापासून आतापर्यंत सेवा कुणाची आहे? मालक म्हणून कामाला लावलं कोणाला? बोला की. मालक म्हणते ओढून आणते कोण? बोजा कुणावर? मालकावर का गड्यावर? आणि काहीतरी चुकलं तर अजून त्याला अक्कल आलेली नाही. मला तरी म्हणते अजून आमच्या मालकाला अक्कल आलेली. त्यातनं मालक म्हणते एवढंच बरं आहे. असो महाराज, तो आपला विषय नाही महाराज.
पण संसाराची सेवा रात्रंदिवस आपण करतो महाराज, त्याला दुःख हेच फल आहे महाराज. संसार दुःख मूळ चौक दुःख बांधवडी आहे या संसार सुखाचा विचार नाही कोटे. संसार दुःख मूळ चौकडी इंगळ विश्रांती नाही कोटे. रात्रंदिवस तळमळ आहे का काय झालंय आता. हा अगोदर वाटत होतं ती एकदा आली घरात की हा आनंदाचे डोही आनंद तर अरे म्हणण्यात आहे महाराज. कारण का असं तर जड दुःखही त्याचं स्वरूप आहे. संसार करून करून माणसं महाराज सुखाच्या इच्छेनं म्हातारी झाली काय गेली. कुणीकडे गेली. आजा गेला पंजा गेला बापमसना गेला रे. देखत देखत नातू पंतू तोही तैसा झाला रे. उठा जागे व्हा. हो महाराज आजा गेला कुणीकडे गेला. अय दादा कुणीकडे गेला. गेला नव्ह काय कुणीकडे गेला. बरं 12व्या दिवशी फुटून पुसत्यात नव्ह इकडे काय लिहिलेलं असतं तिकडे. स्वर्गवासी वैकुंठवासी. आबाचं काय पत्र आलंय तिकडं. फोन आलाय. बरं मी म्हणतो तेव्हा फोनची सोय नव्हती. काय पत्र तरी आले. मी आता वैकुंठाला गेलोय स्वर्गाला गेलोय. नावा लाव. कल्पना आहे का काय महाराज. कल्पना विद्या तेने झाला जीव माया उपाधी शिव. केवळ आपल्या कल्पनेचा बाजार आहे महाराज. आणि इच्छा कशी आहे सुखाची आणि दुःख या विषयी सोडायचा नाही आपण. प्रत्येक ही मुंगीपासून ब्रह्मदेवापर्यंत इच्छा आहे. या विषयी इच्छेचा एकच विषय आहे तो म्हणजे जगन्मित्या ब्रह्म सत्य जीव ब्रह्म ऐक्य हा विषय. आणि फल काय सकल दुःखाची निवृत्ती परमानंदाची प्राप्ती. पण महाराज या संसारातच आपण अडकलोय महाराज. का अडकलोय तर संसार हा महाराज तुम्हाला देह स्वरूपाच्या अज्ञानामुळं देह वाटायला हेच कळलेलं नाही. रज्जूच्या अज्ञानामुळं सर्प भासलाय हे न कळल्यामुळे सर्प सत्य वाटला. तसं स्वरूपाच्या अज्ञानामुळे आपण स्वरूपानं कोण आहोत सच्चिदानंद आत्मरूपानं आपण आहोत. पण त्याला विसरलो आणि देहाला मी म्हणायला लागलो महाराज. आणि देहसंबंधानं माझी म्हणायला लागलो महाराज. मी आणि माझं अहममतीची लवड सोडी माते न पवती बापुडी म्हणून जन्म मरणाच्या दुतडी. कितवा जन्म तुमचा हो. तुमचा जन्म कितवा. किती जन्म झाला फेरा गैनित नाही जी दातारा. सांगता येत नाही महाराज. म्हणून अनादिकालाची 6 पदार्थ घटली महाराज. ब्रह्म माया त्याचा संबंध जीव ईश्वर त्यांचा भेद
हे 6 पदार्थ अनादी आहेत महाराज. अनादी का मानले महाराज? अनादी आनंद एक ब्रह्म आहे. अनादी आहे पण ती शांत आहे. माया अनादी आहे पण ती शांत होते. युक्ती पुढं टिकत नाही महाराज. आणि 6 शांत हे पदार्थ आहे. कार्यातलं कार्यरूपान आहे, ते कारणरूपान आहे, आणि ते अधिष्ठान रूपान आहे. ते अनंत आहे. जन्ममरण रहित, येणं जाणं रहित महाराज. असो महाराज, संसार किती जरी तुम्ही हुशारीनं जरी केला तरी सरताना म्हणतंय माझं माझं आणि भरांतीचं कवा स्मशानात गेल्यावर. बरं, तिथल्यावर तेवढं थांबतंय म्हणतात, त्याला स्मशान वैरागी म्हटलंय. हां, आल्यावर येताना वाटतंय हाय पोरग्याला एकंदरी वैराग्य. वैताग आहे दादा, तो वैताग आहे. घरात भांडायला लागली की सप्त्याकडे जातो म्हणते, घरात तुझं तोंड बघणार नाही. किती दिवस? 7 दिवस. 8व्या दिवशी पर्यटकाला दाराने येतंय. खातंय काय? म्हणतंय नुसतं देव महाराज. आणि म्हणून तिने बी आम्हाला कामाला लावले दादा. बरोबर आहे. जरासं आमची खराट झाली म्हटलं की आम्हाला तरी ती खाऊन खाऊन चट्टावं लायचं. आत्ता घरात वाढ लागते होय तुला, जा की कुठं जातोस तिकडे. हेच संसारातलं महाराज कौतुक आहे आमचं. तरी पण अजून बरं वाटतंय. नाही, आमची तशी बरी आहे म्हणताय. कशी? हां, बोलायचं तेव्हा बोलतीच, पण तशी बरी आहे. तर कशी ते तुझं तुला माहिती आहे बाबा. कशात बरं मानेल ह्याचाच पत्ता नाही महाराज. कोण सुख धरिले संसारी, पडून राहिले काळाच्या हारी. माप लागले या शरी, झाली या सडे ओढीत महाराज. संसारात सुख नावाचा पदार्थ नाही, दुःखच हे त्याचं महाराज. हे आहे महाराज. ही संसाराची सेवा सोडा, देवाची सेवा तुम्ही जर केली तर देव तुम्हाला प्रसन्न होतो. निष्काम सेवा जर झाली तर एक चित्ताची शुद्धी होते महाराज. आणि हे पहिलं काम आहे महाराज. म्हणून आपल्या संप्रदायात 3 दोष मानलेले आहेत महाराज. आहेतच, वेदानं 3 दोष मानलेले आहेत. आणि त्याच्यासाठी त्रिकांडात्मक वेद झाला आहे. आबा त्रिकांडात्मक वेद का वा? 4था कांड का नाही? किंवा 2 कांडावर का भागलं नाही? तर दोष 3 आहेत. आणि दोष निवृत्त करणे याचंच नाव शास्त्रत्व आहे महाराज. तुमचा काय आत्मा ते तयार करत नाही महाराज. दादाला वेदांतशास्त्र बोलायची सवय आहे आणि बोलणार मी. बोलावंच लागणार आहे. तुम्हाला कळो न कळो एक दिवस कळवून घ्यावं लागणार आहे मला. तुम्ही कोण आहे हे कळवून घेणं अत्यंत. आणि ते माझे शब्द नाही, मी कोण हा करावा विचार म्हणे ज्ञानेश्वर निवृत्ती. सगळा जो परमार्थातला उठाठेव आहे महाराज, ती तुम्ही नेमकं कोण आहे जाणून घेण्यासाठी. आम्ही आमचं बघत नाही, त्या महाराजानं असं केलं, या महाराजानं असं केलं, त्या महाराजाचं असं आहे, तुझं कसं आहे बघ. आणि लोकांकडे बघण्यापेक्षा आपलं परीक्षण करावं. 3 दोष आहेत महाराज. मलदोष आहे, विक्षेप दोष आहे आणि आवरण दोष आहे. निष्काम कर्म जर झालं तर मलदोष जातो महाराज. म्हणून देवाची या चाडी अळवावे देवा. देवळात आलं की देवाकडे काही मागायचं नाही आणि लुटून काढ म्हणून सांगायची पाळी येऊ नये. घरात लुटता का नाही? घरात लुटते. देवळात लुटीत नाही, तिथंच पाराव बसलेलं असतंय. हरिपाठाला आलेलं असतंय, वाकून बघते अजून कोणी झाडलेलं नाही म्हणते, लोटलेलं नाही म्हणते, तिथंच तंबाखू खात बसते. का रे आला नाही? अजून कोणी हात धरलेला नाही, लोटलेलं नाही. मग तुझ्या हाताला काय झाले सांग. घरात असं केलं होती खादीला घालील म्हणता नाही, मला तरी वाढीत नाही बाबा. असं तो विनोदाचा भाग सोडून द्या महाराज. पण सेवा कुणाची करावी, का करावी, कशी करावी कळणं अत्यंत गरजेचं आहे. कारण का सेवा हा दारवंटा सांगितला आहे. स्वाधीन करी सुपटा ओळगोणी तनु म्हणू जीवे, चरणाशी लागावे अगर्वत करावे दास्य सकळ महाराज. ईश्वर सेवा तुम्हाला फल देती, चित्तातले विक्षेपातून निवृत्त होतो महाराज. कर्मानं मलदोष जातो. आपण टाळ वाजवतो, मुखी नाम घेतो, हे कर्मात बसतं.
आणि मुखीनाम हृदय ध्यान ते उपासनेत बसतो महाराज. दोन्ही सेवा इथं करतात. मुखीनाम हृदय ध्यान हे परमार्थ साधन. काय लोकांनी नामात मोक्ष आहे. नामाचं खंडन नाही दादा, पण केवळ नामात मोक्ष नाही. मुखी नाम हाती मोक्ष बहुतांची साक्षी आम्हाला मान्य आहे, पण नामात मोक्ष नाही. ती सांगतात नाम नामीचा अभेद आहे, पण नाम घेणारा मोक्ष म्हणजे देवाचा आणि आपला अभेद होणं, याचं नाव काय? मोक्ष. कळायला कठीण नाही महाराज, पण कळवून घेणं गरजेचं आहे. बायकोनं बोटं नाचवलं तर कळतं, आणि महाराजांना ठोकून सांगितलं तर कळत नाही. बाई का कळत नाही का? कळवून घेत नाही. सांगा, मी तुम्हाला कळत नाही असं वाटतं मग काय? तुम्हाला 500 रुपयाची नोट म्हणून 50 रुपये देतो, घेशील? ती कळती का नाही बघा, विचारते बघा. काय ध्येनात राहत नाही का म्हणते, रात्रीचं काय ध्येनात नाही. आमच्या डोकीतलं जातं आहे म्हणता, हे राहत नाही, पण जातं आहे काय बघा. तुमच्याकडनं मी 200 रुपये घेतो, महिना 2 महिने नाही दिलं, महाराज समोरून आल्यावर पैसे दिसतील, 200 रुपये दिसतील का महाराज दिसतील? तुम्ही सांगा. म्हणजे इसरत नाही आम्हालाही माहिती आहे, पण हेच इसरते. इसरते का? चिंतन करत नाही हो. चिंतन करत, चिंतने तद्रूपत आहे महाराज. लक्षात ठेवा. म्हणून ईश्वराची सेवा जी आहे ती तुम्हाला संतांची भेट करून देते. म्हणून सांगले, कोण पुण्य त्यांचा होईन सेव, कोण पुण्य त्यांचा होईन प्रमाण द्यायचं असलं तर द्या, काय अडचण नाही. पुण्य कोण हा विचार नाही महाराज, कारण का सामान्य पुण्य आहे आणि विशेष एक पुण्य आहे महाराज. सामान्य पुण्य तुम्हाला विशेष रूपाने काहीतरी कार्य करतं, काहीतरी दोष निवृत्त करतं, पण विशेष जे पुण्य आहे ते म्हणजे निष्काम पुण्य आहे. निष्काम पुण्य झाल्याशिवाय, निष्काम उपासना झाल्याशिवाय चित्तातले हे 2 दोष जात नाहीत महाराज. हे 2 दोष गेल्याशिवाय संतांच्या भीतीची तळमळच लागत नाही महाराज. मल आणि विक्षेप 2 दोष तुम्हाला प्रयत्नानं तुमच्या घालवावे लागणार आहे. आणि त्याच्यासाठी वारी असून देत, भजन असून देत, सप्ताह असून देत, निष्काम बुद्धीनं व्हायला पाहिजे महाराज. ते बी आता पुढचं नको. अहंकार रहित, ममता रहित, देवाची या चाडे आळवावे देवा, पाडूनिया ओस देह भावा, पाहुनिया झाडे वरबडूनी पाला, आळवावे विठ्ठलाला. आमची वारी आता कशी आहे दादा? हां, आता काय आहे ते सांगण्यासारखं नाही. चांगली आहे, गोष्ट चांगली आहे, पण पहिल्या वारी अशा नव्हत्या महाराज. स्वतःची आहेत ना, आता देणारी पुष्कळ माणसं झाली आहेत. वजा होते का? तुम्हाला देतात, दुसऱ्याला का देत नाहीत? म्हणजे तुमच्याकडे पुण्य आहे म्हणून. वजा झालं का तुमच्याकडे राहिलं? तुमचं सरताना काय खडबडीतच आहे. तुमचं शेवटला काय महाराज? हे बघा महाराजांनी सांगितले, मागील परिहार झाली या दर्शन एक वेळ, मागील परिहार पुढे नाही झाली या दर्शन. आमची किती दर्शनं झाली दादा? किती वारी? 50वी म्हणते, 50वी 52 चालू आहे. चांगली आहे गोष्ट, चांगली आहे. वारी चुकू नाही. मागणं मागितले महाराज, वारी चुकू नये रे हरी. हो, चांगली गोष्ट आहे महाराज. कारण का पंढरीचे वारकरी ते अधिकारी मोक्षाचे. पण एका दर्शनात एवढं होतं आहे, मागील परिहार पुढे नाहीशील. मागील परिहार म्हणजे तुमचं संचित जळून जातं. देवाच्या दर्शनात अज्ञानिवृत्त होतं. देवाच्या भेटीत अज्ञान अपरोक्ष भरण तिथं दर्शन होतं. ते झाल्याच त्याच्यावर असणारं जे अज्ञानावर राहिलेलं संचित जळून जातं आणि क्रिया होती, पण क्रियमान घडत नाही.
आमचं काय काय झालं आहे, कोणाला विचारलं आहे? बरं तुम्ही ज्याचं वारकरी झाला त्यानं तरी विचारलं आहे म्हणता ये तुझं काय झालं आहे ते. मग असलं नवरा असावेत का नाही, माझ्या नावाखाली गाव फिरून का. ज्याची माळ घातली महाराज त्यानं विचारावं का नाही तुम्हाला, तुमचं आता काय चिंतन चाललं आहे. कारण का हे जर साधकाला नाही विचारलं तर साधकानं केलेलं भोगायचं कोणी, हे लक्षात ठेवा. म्हणून गुरुगुर करणं वेगळं पण गुरु करणं वेगळं आहे महाराज, लक्षात ठेवा तुम्ही. कारण का त्याची जबाबदारी तुमच्यावर आहे महाराज, आणि ही जबाबदारी घेणारे संत आहेत महाराज. म्हणून म्हणले कोण पुण्य त्यांचा होईन सेवक, जिह द्वंद्वाधिक. द्वंद्व म्हणजे मी तूपणा, सुखदुःख, जन्ममरण, येणं जाणं, हे सगळा व्यवहार जो आहे तो द्वंद्वात आहे, त्रिपुटीतला व्यवहार आहे महाराज. त्याला कारण स्वरूपाचं अज्ञान आहे महाराज. आणि ते निवृत्त करणारे संत महात्मे आहेत महाराज. म्हणून कोण पुण्य त्यांचा होईन जे द्वंद्वाधिक दुरावेल ऐशे वर्म मज दावी नारायणा अंतरीच्या खुणा प्रगट होणी. कारण का त्याला माहिती आहे तुम्ही सेवा कशी करता ते. म्हणून ईश्वर कसा आहे महाराज, सर्वज्ञ आहे. ईश्वराची माया जी आहे ती सगुण आहे, ती स्वच्छ आहे महाराज, शुद्ध सत्वगुणवती आहे महाराज. ईश्वराची माया जी आहे, मग बाबांनी मगाशी 4 चैतन्य सांगितले. एक ब्रह्मचैतन्य, ईश्वर चैतन्य, कुटस्थ चैतन्य, जीव चैतन्य. तर आता जे व्यापक चैतन्य आहे ना ते सामान्य चैतन्य आहे महाराज. त्यात सामान्य चैतन्याला ज्या ठिकाणी मायेचा संबंध लागला, उपाधी लागली, त्याच चैतन्याचं त्याला ब्रह्म म्हणणे आला, अधिष्ठान आलं म्हणून. आणि त्याच ब्रह्मचैतन्याचं मायेतलं प्रतिबिंब त्याला ईश्वर म्हटले महाराज. तो ईश्वराचा हा ईश्वर हा जगताचा काय आहे, कर्ता आहे. तो सर्वज्ञ आहे, सर्व शक्तिमान आहे महाराज, स्वतंत्र आहे महाराज. कर्तुमा निदा करतुम त्याची शक्ती आहे महाराज. म्हणून तुम्ही काय केले हे त्याला सांगायची काय गरज नाही. कारण का तुमच्या आमच्या हृदयात कोण आहे, सर्वांच्या हृदय देशी मी अमुक आहे ऐंशी, जे बुद्धी स्फुरे अहर्निशी ती वस्तू गा. आम्ही पिंडी चोरताना म्हणतो मला कोणी बघितलं नाही. अरे बघितलं नाही म्हणतोस तोच तो आहे. आमचा बघा काहीतरी दान देताना फुटा असावा म्हणताय, आणि काहीतरी करताना इकडे चोरून करावं म्हणताय. तू ती बी त्याला माहिती आहे आणि हे बी त्याला माहिती आहे, दोन्ही त्याला माहिती आहे. कारण का सर्वांचा साक्षी रूपानं तोच आहे, अंतर्यामी महाराज. म्हणून त्याला ईश्वर म्हटले महाराज. तो प्राणीकर्म सापेक्ष या जगताचा करता आहे महाराज. म्हणून काय तुम्हाला जे सुखदुःख झालं, आम्हाला काय वाटते महाराज, आम्ही एवढ्या वाऱ्या केल्या, एवढं सप्त केलं, आणि आमच्या पाठीमागे देव कागा लागलाय. बायको भांडती, फार सळलं वागणा, घरात काय सळलं नाही. ते तुमच्या देवाच्या घरात न्याय नाही, त्याच्या घरात न्याय नाही का आम्ही पाठीमागे अन्याय करून आलोय. हा आरसा कुणाचं मुख धावतोय का, मग आरशाला फोडून काय करणार. तुझं नाक नकटं, आरशान काय करावं का. तसं तुझं पाठीमागला घेऊन आलेलं संचितातलं प्रालब्ध आहे ते भोगायला लागलायस महाराज. आणि त्या देवानं काय करावं महाराज, देव मात्र भोगल्याशिवाय सोडत नाही महाराज. हे त्याचं महाराज ते त्याला सांभाळ करणं त्याचं कर्तव्य आहे. कारण का त्याच्याकडं मग वैषम्य आणि नैगुण्य 2 दोष येतात महाराज. आणि त्यातनं सुटला तर अकृताभ्यागम, आणि नसता जर केलं तर कृताभ्यागम, हे 2 दोष येतात महाराज. म्हणून भगवंतानं तुम्हाला जे भोगायला आले ते आमचंच आहे महाराज, दुसरं कुणाचं नाही. म्हणून तो ईश्वर जो आहे तो सर्वज्ञ आहे महाराज. आणि जीवाची उपाधी जी आहे ती अंतःकरण उपाधी, अविद्या उपाधी आहे महाराज. तेच चैतन्य महाराज, त्याला कुठंच चैतन्य म्हटले महाराज. आणि त्यातलं प्रतिबिंब त्याला जीव चैतन्य असं म्हटलेलं आहे महाराज. उपाधी संबंधाने महाराज तो अल्पज्ञ, अल्पशक्तिमान, करता भोगता, सुखी दुःखी तो जीव झाला पराधीन झाला महाराज. आणि त्यातून सुटण्यासाठी संतांची आत्यंतिक
गरज आहे महाराज. यालाच द्वंद्व म्हटले महाराज. कोण पुण्य त्यांचा होईन सेवक, जिह द्वंद्वाधिक दुराविल, आयुष्य वर्म मज दावी नारायण अंतरीच्या खुणा प्रगटवणे. कारण का तुला काय करायचे हे तुला माहिती आहे. कारण का सर्वज्ञ वेद आहे. सर्व सांगणारा कोण आहे? वेद आहे. पण त्याचा कर्ता कोण आहे? ईश्वर आहे. मग वेद जर सर्वज्ञ असेल, वेद हा कर्ता काय तो सर्वज्ञ असेल, तर वेदाचा कर्ता कसा असेल नाव सांगा. तो सर्वात श्रेष्ठ आहे महाराज. म्हणून देवाला सांगायची काय गरज नाही. म्हणून अंतरीच्या खुणा प्रगटोनी. काय महाराज? बहु अवघड आहे संत, बहु अवघड आहे संत परिया जगले करुणा. ईश्वराची सेवा तुम्हाला या 2 दोषातनं निवृत्त करते. चित्तात एक तळमळ होते महाराज. आणि त्या तळमळीपासून पुढं आबा परमार्थाला खरी सुरुवात आहे महाराज. संतांच्या संगतीत एक विवेकाची जागृती होती महाराज. आणि विवेकासहित तुम्हाला वैराग्य प्राप्त होतं महाराज. समाधी षटकाची आज आपल्याला अत्यंतिक गरज आहे. साधन चतुष्ट संपत्ती असणं आपल्याला गरज आहे. आणि त्याच्या अगोदर महाराज अनुबंध चतुष्टय कळणं त्याच्यापेक्षा महत्त्वाचं आहे महाराज. अनुबंध चतुष्टय जोपर्यंत तुम्हाला कळत नाही महाराज, तोपर्यंत परमार्थात मी काय करायला पाहिजे नेमकं कळत नाही महाराज. आणि म्हणून आपण परमार्थ करून देखील महाराज पैल तीरावर जात नाही महाराज. 2 पावलं मागच राहतो. काय कळलेलं नाही, पण कळलेल्याचा एक आव आणतो महाराज. आपल्याला कळत नाही हेही कळत नाही. तुम्ही नेमकं कोण नाव सांगा. हां, तुम्ही नेमकं कोण? तेच कळत नाही. कळत नाही हेही कळत नाही का? आणि म्हणून याला सत्य मानते महाराज. आपल्याला कळत नाही हे कळलं तर त्याला साधक म्हणावं. कळत नाही ते कळत नाही त्याचं अज्ञान त्याला काय म्हणावं? जीव म्हणावं. अज्ञानाचं अज्ञान त्याला काय म्हणायचं? जीव म्हणायचं. अज्ञान आहे पण ते कळायला त्याला काय म्हणावं? साधक म्हणावं. आणि अज्ञाना अतीत झाल्यात त्यांना संत म्हणावं. कळायला लागले महाराज. किती जन्म झाला फेरा, गणित नाही जी दातारा, या पोटा कारणे गा झालो पांगिला जना, नसरेची माय बाप भिके नाही खंडना, फोडारा म्हणते तया नाही करुणा, स्वान हे लागे पाटी अशा बहु दारुणा, दाते उदान करा जाते पंढरपुरा, काय मी चुकलो गा मागे निनवेची काही न मिळेची न कळेची पाप पुण्य तुमज आठवण आहे, मी माझे भुललो गा दीप पतंगात द्या मला जीवदान, तुम्ही संत अनुभव काय दाते हो दान करा जाते पंढरपुरा, काय मी उधार पावेन
उद्धार पावेन, काय कृपा करील नारायण. ऐंशे तुम्ही सांगा संतजन, करा समाधान. कवा तळमळ असली तर, चित्ताला तळमळ आहे म्हणता, ठमठणीत आहे माझा. पंढरीची वार करी ते अधिकारी, महामद्याची मी म्हणतोय. कुठं मोक्ष, कुठं नाही आपण, कुठं नाही काय चाललंय महाराज. अजून आपण विचार केलेला क्षणोक्षणी हा क्षणाला विचार करायला पाहिजे महाराज. मी कोण आहे, काय करायला लागलोय, काय करायला पाहिजे महाराज. कारण काय, बंधनातनं निवृत्त झाल्याशिवाय तुम्हाला सुटका नाही महाराज. आणि ते बंद कळलं तर आहे ना. आबा आपण कुठं आहे ज्याचं त्यानं तपासायचं. कळतं लवकर का बाबा. अरे हबपणा कळलं ना तर आपलं काय आहे महाराज. कुठं कीर्तनासाठी, कुठं वारीसाठी, कुठं महाराज मठासाठी वाद लागतात. हे संतांचं लक्षण कुठं बसतंय दादा. जगन मिथ्या, ब्रह्म सत्यन जीव ब्रह्म, आणि तू म्हणतोस तेच मिथ्या ठरतंय महाराज. नुसतं बोलायला बोलतो महाराज आपण पोपटासारखं महाराज, पण तसा अनुभव नाही. का अनुभव नाही, आपण चिंतन करत नाही, अभ्यास करत नाही महाराज. म्हणून तुम्हाला पहिली महाराज ईश कृपा करणं अत्यंतिक गरजेचं आहे. ईश्वर कृपा झाली तर सद्गुरूची भेट होते महाराज. सद्गुरूची भेट झाली तर तुम्ही कोण आहे कळतं. त्याच्यासाठी शास्त्राची अत्यंतिक गरज आहे महाराज. शास्त्रकृपा व्हायला पाहिजे आणि मग अंतःकरण कृपा व्हायला पाहिजे. त्याच्याशिवाय महाराज तुमच्यांची सुटका नाही महाराज. पण हे सगळं जरी घडलं तरी सगळ्यात कठीण जर काय असेल तर संतांची भेट होणं महाराज. पवना घालवेल पालान, पायी चढवेल गगन, भूत भविष्य कळू येईल वर्तमान, परी संतांचे महिमान न कळे जाण. फार कठीण आहे महाराज. भेटत नाहीत असं नाही महाराज, पण आपल्याकडे ती सामुग्री असायला पाहिजे महाराज. ही तळमळ लागायला पाहिजे. कधी लागते महाराज, विवेकातनं वैराग्य आलं पाहिजे. शम आला, दम आला, उपरतेली तितिक्षा समाधान, आणि मग पुढची मुमुक्षता आहे महाराज. आणि मुमुक्षता तुम्हाला प्राप्त झाली ना, मग गुरुला हुडकायची पाळली नाही तुम्हाला. हो हो, ते तुम्हाला हुडकीत येतील महाराज. रागूला पेरू पिकल्याला सांगायला लागतो का, बागेत पत्र द्यावं लागते. पेरू किंवा आंबा पिकला की रागू तिथं हुडकीत येतो महाराज. तसं महाराज तुम्हाला संत हुडकीत येतील महाराज. कधी, पुण्य फळले बहुता दिवसा, पुण्य फळले बहुता दिसा, भाग्य उदयाचा ठसा, झालो सन्मुख तैसा, आज संत चरण पावलो, आज पिटले माझे कोडे, बहुत जन्माचे साकडे, कोण दाटले पुढे परब्रह्म सावळे महाराज. अनेक जन्म महाराज जीवतात. तळमळतोय महाराज. तळमळ अशी लागावी महाराज, काही बेडे फिटेल, कै तू स्वामी भेटेल, युगाहुनी निमिष. देवप्राप्तीसाठी विशेष काय नाही दादा. देव तुम्हाला लवकर भेटल, पण जाता जाता संतांची भेट नाही दादा. आणि भेट झाली तर महाराज देवाची सेवा अवघड नाही.
कवा 15 दिवसानं आला सांग नाही आला असं त्यांनी विचारलं बाबांनी त्या. अरे 15 दिवस कुठे गेलता रे असं कवा अजून देवळात विचारलेलं नाही मला. म्हणून तरी पुजाऱ्यानी बरं आहे मला. तिथल्या ना आमच्या गावच्या तिथले काय कसं आहेत मला माहिती आहे. मग संत का परवडत नाहीत महाराज? का परवडत नाहीत महाराज? बायको परवडती पण त्यो बाबा नको. संतांना उपाधी आहे, निरुपाधिक तो परमात्मा आहे आणि सोपाधिक हे संत महात्मे आहेत महाराज. बाधित का असताना त्यांना मन आहे आणि सर्वात कठीण जर काय असेल तर त्यांचं मन राखणं हे सर्वात कठीण आहे. म्हणून आबा परवा अमृतानुभवला विषय आला आहे. सद्गुरूंच्या सेवेनं त्यांची जर येतार सेवा झाली आणि त्यांची कृपा झाली तर जीव ईश्वराच्याही वर जातो. ईश्वर कनिष्ठ अवस्था आहे ईश्वराची. माया उपाधी आहे ना, त्यामुळं ब्रह्मस्वरूपापासून त्याची काय आहे अवस्था कठीण आहे मला. म्हणजे स्वरूपाने मांडलेलं आहे थोडंसं मला. तसा ईश्वर तुमच्या आमच्यासारखा कनिष्ठ नाही, जीवापेक्षा तो श्रेष्ठच आहे. स्वरूपातनं म्हटलेलं आहे आणि स्वरूपातनं जरी कनिष्ठ मांडलेला असला तर तो तिथं देखील महाराज असंसारीच आहे. कधीही विसरू नका महाराज. पण उपाधी संबंधाने मानलेला आहे महाराज. तो तिथं त्या स्वरूपाला प्राप्त होतो महाराज. त्यांची कृपा जर संपादन केली तर, आणि जर कृपेत जर त्यांच्या बाद आला तर तळवटी जातो म्हटले महाराज. म्हणून कठीण आहे पण संतांची सेवा, सद्गुरूची सेवा तुम्हाला मुक्त करते. संसाराची सेवा काय करते? अधोगतीला नेते. कारण का जीव तिथं महाराज संपादन करत 4 गाड्या घेतल्या, 5 गाड्या घेतल्या, अडकला का सुटला का दादा? मुलं के विचारतात काल एकादशीला काल नाही गाडी अचानकपणे आली, मग आता तिथं मला थांबावं लागलं पूजा करायला. देवाची पूजा करीत नाही पण गाडीची पूजा केल्याशिवाय काय आमचं चाललंय दादा? अरे 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 अरे. संसाराची सेवा अधोगतीला नेते, ईश्वराची सेवा तुम्हाला सद्गुरू भेटून हे 2 दोष त्याच्याशिवाय निवृत्त होत नाहीत महाराज. कर्म आणि उपासना त्या, आणि मग संतांच्या सेवेतनं जीव महाराज कृतार्थ होतो महाराज. गुरु ते ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन, दर्शनी समाधान हाती जैसे. समाधानासाठीच आपण तळमळतोय ना. कुठं समाधान आहे नाव सांगा? अहो बायकोला बघितलं म्हणजे केवढं समाधान होतं ना. आणि काय सांगायला आलाय तुम्ही? हां आनंद वाटतोय का नाही? ती आली म्हणजे कुठं तरी गावाला गेलेली असती महाराज 2 दिवस. हां गावाला गेलेली असती, येतो म्हणून सांगितलेलं असतं आणि जरा वेळ होतोय महाराज. वेळ झाला की बघायला लागतो आली का नाही, आली का नाही. खालवर चालू असते महाराज. आणि दिसली जराशी आली राली म्हणते, तेव्हा केवढा आनंद होतोय. हां आनंदाची डोही आनंदाची अंग आलेली तशीच बसली 2 दिवस. आता आनंद, आता आनंदाची डोही तरी दुर्गट भारी म्हणते. तिथनं हालत नाही महाराज. एवढं करते तरी मला देवळाकडे येत नाही, तिचीच आरती करतो बसते महाराज. दुर्गट भारी. आता तिथला जो आनंद वाटला तुम्हाला महाराज तो त्या बायकोचा नाही. कारण का माहिती आहे काय? गोड काय? साखर गोड आहे का नाही? हां चहा गोड का साखर गोड? बोला ना. दूध गोड का साखर गोड? आमचं मग ते गोड झालं दूध आणि त्यात साखर घालू नका. म्हणजे गोड कोण आहे आणि सांगते काय? मग आता काय होतं हे सांगू तुम्हाला. आबाने मग सांगितलं नवीन सांगायची काय गरज नाही, तरी पण सांगतो विषय आलाय म्हणून. विषयाची इच्छा झाली की इच्छा होणं हे रजोगुणाचं कार्य आहे. तर अंतःकरण काय होतं? चंचल होतं महाराज. चंचल हा रजोगुणाचा स्वभावच आहे महाराज. चंचलता होती महाराज. आणि मग त्या विषयाच्या प्राप्ती कवा येईल असं वाटत होतं महाराज. ती आली की इच्छेची निवृत्ती होती. आली इच्छेची निवृत्ती झाली, विषयाची प्राप्ती, इच्छेची निवृत्ती, अंतःकरणाची आणि आत्मानंदाचं भान होतं. याच्यात आनंदाचं आत्मानंदाचं भान होतं आहे. याला वाटतं तिच्यातनं आनंद आला आणि तिच्यातनं आनंद आला असता ती आनंद स्वरूप असती तर साखर आताची उद्या खावा कशी लागणार? खाताय का नाही साखर?
कशी लागणार? महिन्यानं खावा, शिवा देऊन खावा, कशी लागणार? मग बायको तशीच गोड लागावी कधी शिवा जरी दिल्या तरी. तुला ढाळ झालं, तुला बसवला असं म्हटली तरी गोडच लागायला पाहिजे ना. का लागत नाही? म्हणजे सुख हे तिचं स्वरूप नाही, आपण कल्पना केली आहे मला त्याच्यावर. सुख होतंय त्यातलं, पण हे कळत नाही. म्हणून शास्त्राची आज आपल्याला गरज आहे, सद्गुरूची गरज आहे. ते सांगतात महाराज, सुख हे तुझं स्वरूपच आहे. सुख हे देवाचं स्वरूप आहे, तुझं स्वरूप आहे. कारण का देवनी तू वेगळा नाहीस. देवची बरे, देवची बरे, तुका म्हणे करे तुम्ही. सर्व सुखाचे आगर बाप रोकमा देवी बरं. तेच तुम्ही, तुमचा आत्मा देव तूच आहे महाराज. सुख हे त्याचं स्वरूप आहे महाराज. पण आपण त्याला विसरलो आणि या संसारात सुखाची कल्पना केली महाराज. यालाच भ्रम म्हटले महाराज. आणि भ्रमनिवृत्तीसाठी संतांची आज आपल्याला गरज आहे. पण त्यांच्या भेटीसाठी महाराज विशेष पुण्य लागतं. म्हणजे निष्काम पुण्य, निष्काम उपासना झाली तर मग 2 दोष निवृत्त होतात. आणि मग चित्तात एक तळमळ लागते, माझा कधी उद्धार होईल, मी एवढ्या कधी आत्म सुटन, काही ब्रिडे फिटेल किंवा काय मी उद्धार पावेल. पुष्कळ अशी उद्धार नाहीत महाराज. चित्त झुरत असे पांडुरंगा, काही दशा इलांगा, चित्त झुरत असे पांडुरंगा. अशी तळमळ लागते महाराज. तळमळ लागल्यानंतर त्यांची भेट झालीच झाली तर महाराज त्यांच्याकडे तत्वमसी महावाक्य आहे महाराज. तद्द्वारा तुम्हाला ते उपदेश करतात महाराज. तत्वमसी ते महातेत्व आहेस. ते म्हणजे ते, तू देह नाहीस. देह आलेला आहे, हा देह एक दिवस जाणार आहे. देह पंचमहाभूताचं कार्य आहे महाराज. हा देह तू नाहीस. याला अन्नमय कोश म्हटले. याच्या आत एक देह आहे महाराज, त्याला सूक्ष्म शरीर म्हटले, लिंगदेह म्हटले त्याला. त्याच्यात प्राणमय कोश, मनोमय कोश आणि विज्ञानमय कोश आहे महाराज. तोही तू नाहीस महाराज. त्याच्या पुढे एक आनंदमय कोश आहे महाराज, त्याला कारण शरीर म्हटले महाराज. हे शरीर इथंच आलं, इथंच पिटू द्यात का नाही? काय करतात आमच्याकडे? पिटू द्यात हो. तुमच्याकडे काय करतात? समजा आबाद जास्त राबले म्हणून ठेवलाच पिटीत घालून तर काय होईल? आबान लय कष्ट खाले का आणि आता ठेवूया तसा. अरे शरीर हे नाशिवंत आहे महाराज. हा देह नाशिवंत, मळमूत्राचा बांधा, वरी चर्म घातले रे कर्म कितकाचा सांदा, रवरव दुर्गंधी अमंगळ तिचा बांधा, स्मरे रे हरिहारा शरण जाई रे गोविंदा. शरीर दुःखाचे कोटार, शरीर रोगाचे भांडार, शरीर दुर्गंधीची तार, नाही अमंगळ शरीराशी. 4 दिवस ठेवून बघा काय होईल म्हणता. बरं डॉक्टरच्या घरात असलं तरी काय होणार? आबा एक म्हातारा होता आणि त्याची पोरं होती. एक वकील होता, कोण DP होता, कोण काय होता, इंजिनियर होता. आबानी बरं नाही म्हटल्यावर आता त्यांनी चांगल्या दवाखान्यात नेऊन ठेवला महाराज. सांगितलं महाराज, हे बघा साहेब बाकीचं काय, आबाला आमच्या चांगल्यात तुम्ही व्यवस्थित ठेवा, किती बी खर्च येऊन देत. त्याला वाटलं बरं गिरा गावले, डॉक्टरला बी वाटलं. त्याने बघितलं आता आहे मला, आता खरं हे आलं आहे म्हणजे. आणि मग काय औषधं द्यायची ती दिली, व्हायचं ते झालंच महाराज, व्हायचं ते झालं. नंतर मग डॉक्टरांचा आवाज आहे नको होतं नाही काय आबा म्हणायचं आहे तुम्हाला? त्यांचं तरी आबा चिरंजीव राहायला पाहिजे होतं. नाही डॉक्टर तरी जायला नको होतं. ते बी जातात ना. अरे देह जाणार जाणार अशी काळोबा खाणार आलेला आहे ना, एक दिवस जाणार. आबा गेलेत महाराज, पण त्याने बिल केलं महाराज, ते वेगळंच केलं महाराज. आणि ते जातीची वकील होती ना, अरे एवढं बिल द्या. होय बाबा म्हणले, म्हणे काहीतरी विचार करायला पाहिजे म्हणले. अहो साहेब एवढं हे तसलं काय सांगायचं नाही म्हणले. बिल भरा आणि तुमच्या आबाला तुम्ही न्या म्हणले. बिल भरा आणि मग तुमच्या आबाला तुम्ही न्या म्हणले. आता ती जातीचं वकील हुशार महाराज, तिने एकामेकाला डोळा मारला, बाहेर गेले, गावाकडेच गेले. हॅलो साहेब कुठं आहे वकील साहेब? आमच्या गावात. अहो आबांचं काय? आबा तुम्हाला बक्षीस.
काय दादा होईल? अरे हे चर्मचक्षुष आहे, चिखल ओला आहे, देह नव्हे चिखल ओला म्हटलंय. पण साधन आहे चांगलं महाराज. देह हा एक, शरीर उत्तम चांगले, शरीरे सुखाचे गोसले, शरीरे साधे होय केले, शरीरे साधे परब्रह्म हो. एक तो 3 गोष्टींनी दुर्मिळ आहेत महाराज, लक्षात ठेवा तुम्ही. एक मनुष्य जन्म मिळणं फार कठीण आहे, कारण का परत हा जन्म मिळाला आपल्या हातात. मागुती हाची जन्म पावशी, भोगिले सुखदुःख जाणशी, येतो न घडेली सायाशी, कार्य जाणून अंधवशी म्हटले महाराज. कारण का पाप पुण्य दोन्ही समान झाले तर मनुष्य देह मिळतो महाराज. ते आपल्या हातात नाही महाराज, ते धर्म अधर्म सगळं वेगळं आहेत महाराज, म्हणून तेही आपल्या हातात नाही महाराज. मनुष्य जन्म मिळणं कठीण आहे महाराज, मिळाला तर कळणं कठीण आहे. मुमुक्षुत्व प्राप्त होणं त्याच्यापेक्षा कठीण आहे. मुमुक्षुत्व म्हणजे मोक्षाची इच्छा होणं, आणि तीच देवाकडे प्रार्थना आहे, त्याचीच आहे महाराज. कोण पुण्य त्यांचा होईन जिह द्वंद्वादिक. कारण का मला कळत नाही कोण गुरु आहे तो, बहु अवघड आहे संत भेटी. मुमुक्षुत्व त्याच्यापेक्षा कठीण आहे, आणि संतांचे भेट होणं सगळ्यात कठीण आहे. जाता जाता संतांची भेट भेटतील आमच्यासारखं महाराज, काय अडचण नाही महाराज. पण तुम्हाला या जन्ममरणातनं काढणारे, तत्त्वज्ञान सांगणारे, तुमच्या दुःखाचं कारण सांगणारे, सुखाचं साधन सांगणारे, साध्य सांगणारे फार फार विरळा आहेत महाराज. आणि अशा संतांची भेट झाली तर मग त्यांच्याकडे तत्त्वमसी महावाक्य आहे महाराज. ऊर्ध्वमुखी आळवीला सोम सर्वदा निज तत्व निज बोध. कीर्तनाचं जरा काय असतं, ढाबायलाच होत असतं ते. प्रवचनाला चालतंय महाराज, पण टाळकऱ्यांची साथ असावी लागते. आम्हाला पाठपाठांतर करायची सवय नाही. लयले तरी एक इटाबाई माझे पंढरीचे डोळे मोडीत राहता चालेल. महाराज आमच्या पाठातला आपण जरा घ्या, तर तुला काय पाठ आहे ते माहिती आहे आम्हाला, आणि तुझ्या पाठावर आम्ही कीर्तन करायचं. साधकाला काय सांगायचं महाराज? साधकाच्या पक्षी आंधळा पांगळा वासुदेव नाटाचे अभंग अतिशय बोधपर आहेत महाराज. वाऱ्या त्याच्यासाठी आहेत महाराज. ह्या वाऱ्या ज्या आहेत ना केवळ त्याच्यासाठी आहेत, चातुर्मास त्याच्यासाठी आहेत महाराज. वारीतनं काकडा व्हायला पाहिजे, नाट व्हायला पाहिजे, हरिपाठ. आमचा हरीकडं पाठ आहे, तिकडं हरिपाठ चालू असतो आणि हिंचं तंबाखू कोण बाहेर कुठं हटेला आहे. लवकरात लवकर पहिल्या पंक्तीला कसा बसत, हीच आमची वारी महाराज. असो संतांचा बोध करणं हा त्यांचा धर्म आहे महाराज. संत हे कारुण्याची मूर्ती आहेत महाराज. ईश्वराला उपाधी आहे ती माया उपाधी आहे महाराज. जीवाची उपाधी ती अविद्या उपाधी आहे महाराज. संतांचं ना कोण उपाधी लावणार तुम्ही, निरुपाधिक झाले ते. म्हणून ते दयेचे सागर आहेत महाराज. दया ही संतांचं भांडवल आहे महाराज. म्हणून 80 कळवळ्याची जाती करी लाभावी न प्राप्ती. आम्हाला मी आमची कळवळ्याची जात आहे की नाही, प्रेम करणारी घरातली का? बाबा आई भाऊ सगळी प्रेम करतात. कुठं पतर जोवरी चळण गा तोरी म्हणती माझा माझा, मानिती लहान थोर देह सुखाची या काजा. मावळली इंद्रिय आला बागुलाचा, कैसा झाला विपरीत देह तोची नव्हे तुझा महाराज. पण संतांची जात अशी नाही महाराज. साधकाचं जेणेकरून कल्याण होईल महाराज तसा ते उपदेश करतात महाराज.
म्हणून श्रवण मागाशी तुम्ही म्हटलं सा आबा म्हणले श्रवणात किती प्रकार आहेत. एक आपाता श्रवण होतं महाराज. पहिलं आहे 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 अस्तित्व सिद्ध होतं महाराज. त्यालाच असत्वपादक आवरण म्हटले महाराज. ते त्यानं निघून जातं महाराज. आहे देव आहे, आत्मा आहे, ब्रह्म आहे महाराज. त्याच्या पुढं महाराज अंग श्रवण होतं महाराज. कळतं महाराज, आपल्याला कळतं महाराज. आणि तत्वमसी महावाक्य झालं तर अहम ब्रह्मास्मी ज्यावेळी वरती होईल महाराज त्यावेळी अंगी श्रवण होतं महाराज. अपरोक्ष भ्रांती आहे, अपरोक्ष अनुभूती आपल्याला येते महाराज. श्रवणात महाराज षडलिंगपूर्वक श्रवण व्हायला पाहिजे महाराज. 6 लिंग आहे त्याच्यात महाराज. उपक्रम उपसंहार याची एक वाक्यता आहे महाराज. दुसरं अभ्यास हे दुसरं लिंग आहे महाराज. कारण का ऐकलं असं वाटतंय, कळलं असं वाटतंय, पण बाहेर गेले की चालतंय. आता इथं पांडवच आहेत असं वाटतंय आणि बाहेर गेले की बोला पुंडलेली कौरवच होत आहे. बरोबर आहे ना काय. कारण का अनेक जन्माचे संस्कार आहेत हो अंतःकरणावर. हा देह तुमचा इथला आत्ता आहे, पण जे सूक्ष्म शरीर जे म्हणून आहे 16चा संघात जो आहे महाराज, पंचज्ञानेंद्रिय पंचकर्मेंद्रिय पंचप्राण आणि अंतःकरण हे अनेक जन्माचं संस्कार घेऊन संस्कारी देह आहे महाराज. तो अनेक जन्माचा आहे. म्हणून किती जन्म झाला फेरा गणित नाही जी दातारा म्हटले. कितवा जन्म तुमचा? बरं शर्ट तरी कितवा बारशापासून? हां माहिती नाही, ते बी माहिती नाही नसो. येणं जाणारं ते शरीर आहे महाराज. आत्मा येत नाही जात नाही महाराज. आणि म्हणून त्यांच्याकडे जो बोध आहे महाराज तो हात हे तू शरीर नाहीस. त्याच्या आत सूक्ष्म शरीर आहे महाराज, तेही तू नाहीस. आणि त्याला दोन्हीला कारण असणारं एक कारण शरीर आहे. त्यावर ही दोन आहे. कारण शरीर म्हणजे सुस्वरूपाचं अज्ञान महाराज. हां हो ते अज्ञान त्याचा ज्ञानानं तत्वमसी महावाक्य याद्वारा ते हे शरीर तू नाहीस, तुझं शरीर नाही. आतलं शरीर तू नाहीस. तू अन्नमय कोश नाहीस, प्राणमय कोश नाहीस, मनोमय कोश नाहीस, विज्ञानमय कोश नाहीस, आनंदमय कोश नाहीस. तू हा देह आहे महाराज, तो स्थूल देह आहे महाराज. याची जागृतीचा हा व्यवहार करतो महाराज इंद्रियद्वारा महाराज. याची बहिप्रज्ञा आहे महाराज. तो विषयाकडे सारखा धावतो. प्रमाता प्रमाण प्रमेय त्रिपुटी सिद्ध होते महाराज. काय होती? त्रिपुटी. या सगळ्या त्रिपुट्याच आहेत महाराज. एक त्रिपुटी लक्षात आली तर बस. आता तो बहिप्रज्ञा आहे महाराज. वृत्तीद्वारा त्याचा व्यवहार होतो महाराज. आणि झोपला की मगाशी सांगितले महाराज स्वप्नात काहीतरी लगीन लागतंयच, काहीतरी होतंयच महाराज. पण तिथं हा शरीर नाही. लगीन लागतंय का नाही? लगीन लागतंय, हळद लागती, सगळं काय होते. बाशिंग बांधलेलं असतंय. सकाळी कुठलं सोडते यात नाव सांगा. या शरीराचं का त्या शरीराचं? म्हणजे हे शरीर स्वप्नात नाही आणि स्वप्नातलं बाशिंग संकट आलं नाही म्हणून ते शरीर इथं नाही. मग आता तुमचं सत्य शरीर कोणचं? हां सत्य शरीर कोणचं यातलं तुमचं? खरं कोणचं? सत्य राहून दे. हे खरं का ते खरं नाही? ते खरं नाही का? कुठलं? स्वप्नातलं. हे खरं आहे वाटतंय आपल्याला. कारण का स्वप्नातलं आत्ता नाही. स्वप्नातलं हे कुठं स्वप्नात आहे. म्हणून ते जसं मिथ्या आहे महाराज तसं हेही काय मिथ्याच आहे महाराज. कारण का स्वप्नाला कारण निद्रा आहे. लक्षात ठेवा तुम्ही. आणि निद्रा ही तिच्या जागृती विरोधी आहे. जागृती आली की स्वप्नातले पदार्थ निद्रिय सती घेऊन जाते. कारणाचं कार्याची निवृत्ती होती महाराज. या स्वप्नाला सद्गुरूची गरज नाही. पण तुम्हाला अज्ञान निद्रा जी आहे महाराज ती अनादिकालाची आहे महाराज. आणि खरी निद्रा कोणती आहे? हीच आहे महाराज. स्वरूप निद्रा जी आहे ती ही खरी निद्रा आहे महाराज.
आणि हे अनादी कालाचं स्वप्न आहे महाराज. तर हे स्वप्न मिथ्या कधी ठरेल महाराज? स्वरूपाची जागृती आली तर महाराज. काय दादा शिरते का टोपीत? उठा जागे वारे आता, उठा जागे वारे आता. तुम्हाला या स्वप्नातनं जागे करायची वेदाची सद्गुरूची गरज नाही. तुमचं कर्म जर तुम्हाला समोर आलं भोग द्यायला तर निजूच देत नाही. आता कीर्तन करून जरी घराकडे गेला, झोपायचं म्हणून 12-1 वाजता हातरून टाकलं तर पाणक्या येते, दादा पाणी आलं बघा उठा. मग ती घरातली ग बसत नाही. कीर्तनाला जाताना थांबा म्हणे, पण पाण्यावर जाताना थांबा आरा. ती सांगून गेल्यावर ही यायच्या अगोदर बॅटरी खुरपं कुदळं का असेल ते गोळाच करून ठेव. म्हणजे त्या जाग्या तिथं उठवायला तुम्हाला संतांची गरज, तुमचं प्रारब्ध उठतं महाराज. आणि ती खरी निद्रा नाही महाराज. शी अनादी कालाची जी निद्रा आहे महाराज, यातनं जागे करणारे कोण आहेत? संत महात्मेच आहेत महाराज. आणि ही जागृती येणं म्हणजे स्वरूप जागृती आली तर महाराज, आणि तरच तुम्ही आम्ही या जन्ममरणाच्या कोड्यातनं सुटतो. सकल दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती. आपल्याला दुःख नको आहे, बदलागी दुःख व्हावे तसे कोणी ना भावे. जीवे कोणाला वाटत नाही महाराज, पण दुःखानं आपल्याला सोडलेलं नाही. आणि सुखाची इच्छा सुखाला आपल्याला मिळालेलं का महाराज? तर आपण उलट्या दिशेनं चाललो महाराज. विषय उडी भुलले जीव आता कोण करेल यांची किव नुपुजे नारायण भाव पाहुणी ठाव नर रे कोण सुख धरिले संसारी पडून राहिले काळाच्या हरी माप लागले या शरीरी झाले या सळे ओढती म्हटले महाराज. आपण देहाला मी म्हणायला आलो, देहसंबंधानं माझे म्हणायला आलो, पण देह आपला ठरत नाही. त्याचा पंचनामा करतात आणि देहाचा साक्षी रूपानं जो 3 देह पंचकोश हातीत याला विश्व तेजस आणि प्राज्ञ त्याचा अन्वय आहे, तो सत्य आहे. आणि या देहांचा व्यतिरिक आहे ते मिथ्या आहे महाराज. धनदारा पुत्र जन बंधू सोयरे असून हे सर्व मिथ्या जाणून शरण रे गा देवाशी म्हटले महाराज. हे मिथ्या कधी जाग झाल्यानंतर, ही स्वरूप जागी आल्यानंतर मिथ्या ठरतात. आणि स्वरूप जागृती देणारे संत महात्मे आहेत. म्हणून म्हटले महाराज, कोण पुण्य त्यांचा जिह द्वंद्वाधिक दुराविले 80 वर्ममध दावी नारायण अंतरीच्या पुन्हा प्रगटवली. बहु अवघड आहे संत भेटी पर्या जगजेटी करुणा केली कृपा केली. कोण पुण्य त्यांचा होईन शेव जिह द्वंद्वाधिक दुराविले 80 वर्ममध दावी नारायणा अंतरीच्या पुन्हा प्रगटवली. बहु अवघड आहे संत भेटी पर्या जगजेटी करुणा केली. तुका म्हणे मग नये वृत्ती वरी, तुका म्हणे मग नये वृत्ती वरी, तुकाचे शेजार तुका म्हणे मग नये वृत्तीवरी. वेदा स्वरूपाची ओळख झाली ना, वृत्ती तिथं जाऊन भिडली ना, वृत्ती आता वृत्तीरूपानं राहतच नाही महाराज. सहज मी आंधळा गा निज निराकार पंथी, वृत्ती हे निवृत्ती झाली जनन दिशेची तेथे. मी माझे हरपरे ठाई जेतीच्या तेथे. अदृश्य जे झाले काही दृश्य जे होते, सुखे मी निजलो गा शून्य सारून तेथे. त्रिकुटी शिखरी दान मिळे आहे ते. ही एकदा स्वरूप निद्रा आपल्याला प्राप्त झाली महाराज, तर वृत्तीवर येत नाही महाराज. आणि त्यामुळे महाराज आनंदाचे डोई आनंद तरंग, आनंदाची अंग आनंदाची अवघे चित्रलोके आनंदाचे आता चरणी जगन्नाथ चित्त ठेवले. अशी ती आपल्याला भूमिका प्राप्त होते महाराज. म्हणून या जर आपल्याला भूमिकेवर जायचं असेल, सकल दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती हे जर आपल्याला करून घ्यायचं असेल, तर आपल्या जीवनात संतांच्या भेटीची अत्यंतिक गरज आहे महाराज.
कारण का संतांच्या शिवार गुरु ते ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन, दर्शनी समाधान हाती जैसे महाराज. संताशिवार हे देणारा दुसरा कोण नाही महाराज. म्हणून त्यांची सेवा करणं हे आपलं कर्तव्य आहे महाराज. आणि त्यांच्या सेवेला जर आपलं प्राप्त झालो तर तत्वमसी महावाक्यद्वारा महाराज ते तुमचा यथार्थ तिथं आवरण आहे ते निवृत्त करतात. आत्मा काय तयार करायचा नाही महाराज. वारा आबाळाची भिडी वाचून सूर्याची न घडी हा तू बावडी झाली तोय न करी महाराज. अज्ञानी निवृत्त झालं ना ती वृत्ती काय होती, आत्माकार होती महाराज. वृत्तीरूपाने आता राहत नाही, ती तिथंच महाराज विलीन होते, तदाकार होते महाराज. कारण का आद्यस्थ पदार्थ अधिष्ठान तिला स्वतंत्र सत्ता नाही महाराज. आणि ती आतापर्यंत जे बघत होती ना ती तिला तिथं प्राप्त झालेलं असतं महाराज. म्हणून ती काय होती तिथंच आता सदाची स्थिरा होती महाराज. म्हणून तुका म्हणे मग नये वृत्तीवरी सुखाची शेजारी ओढे ना ऐशेवर मग गावी नारायणा अंतरीच्या खुना प्रगटोने ज्ञानेश्वर का म्हणे मग नये वृत्तीवरी सुखाचे शेजारी पोहडे ऐशेवर मग गावी नारायणा अंतरीच्या खुना प्रगटोने झालेली सेवा तुमच्या सर्वांच्या चरणी सद्गुरूचरणी पांडुरंग चरणी अर्पण करून सेवेला येतं. जय विठ्ठल.